कालच्या दिवशी संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास केला होता आणि उपवास सोडण्यासाठी हे रात्रीचं जेवण मी बनवत होते. इथे मी सगळ्यात आधी सुरण कापून घेते. आता स्वयंपाक बनवायचा असला ना, त्याच्या सगळ्यात आधी ना मी असं हे कापाकापीचं सगळं काम करून घेते. म्हणजे मग आपल्याला फक्त भाज्यांना फोडणी द्यायची असते, चपात्या करायच्या असतात, म्हणून ही सगळी पूर्वतयारी मी आधीच करून घेते. शेपू होता मार्केटमधून आणलेला, तो छान कापून घेतला आणि त्यानंतरून सुरणाच्या कापांना छानपैकी मॅरिनेट करते. आता याच्यामध्ये कोकम, हळद, मीठ, त्याचबरोबर घरातले जे बेसिक मसाले ते टाकून छानपैकी मॅरिनेट करायला ठेवलं. आता शेपूची भाजी ना मी सुक्की बनवणार आहे, त्यासाठी जिरं, लसूण, हिरवी मिरची टाकून घेतली आणि त्यानंतरून शेपू जो आहे तो छान तेलात परतला आणि वरतून मुंगाची डाळ जी होती ती मी 10-15 मिनिटं भिजवून ठेवली होती, तीही टाकली. वरतून हळद आणि मीठ टाकायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं आणि वाफेवरती ही भाजी अगदी 10 ते 15 मिनिटात होते. आणि अशी सुक्की भाजी जी आहे ती तुम्ही भाकरी सोबत खा, अप्रतिम टेस्ट लागते बघा. आता मी कितीही झालं तरी मी खानदेशी आहे आणि खानदेशी लोकांचं सगळ्यात जास्त प्रेम म्हणजे कढीवरती असतं. त्यामुळे इथे कढी बनवायला घेतली. सगळ्यात आधी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, लसूण, हिरवी मिरची त्याची फोडणी दिली. त्यानंतरून ताक आणि बेसनचं जे बॅटर होतं ते त्यामध्ये टाकलं आणि आता छानपैकी बारीक गॅसवरती कढीला उकळ येऊ देऊया. आता उपवास आहे म्हटल्यावरती उपवास सोडणाऱ्याच्या समोर जर एक अशी छानशी थाळी आली ज्यामध्ये सगळे पदार्थ त्या व्यक्तीच्या आवडीचे असेल तर किती छान वाटेल की नाही. म्हणूनच इथे वाटाणे पुलाव देखील बनवायला घेतला. या पुलावमध्ये सगळ्यात आधी तेलामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले, त्यानंतरून वाटाणे टाकले, ही एक हिरवी मिरची कापून टाकली आहे आणि बासमती तांदूळ छानपैकी टाकून परतून घेतला आणि वरतून पाणी टाकून आणि मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर आणि वरतून अर्धा चमचा तूप टाकले. याने खूप छान टेस्ट येते आणि मग 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता गणपती बाप्पाचा दिवस आहे म्हटल्यावरती मोदक तर आलेच पाहिजे, म्हणून उकळीच्या मोदकांची इथे तयारी करत होते. खिसलेलं खोबरं साजूक तुपामध्ये छानपैकी भाजून घेतलं, त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकला आणि छान परतून घेतलं आणि सुगंध येईपर्यंत याला परतायचा आहे आणि वरतून वेलची पावडर टाकून सारण थंड व्हायला ठेवलं. आता सारण थंड होईपर्यंत इथे तांदळाचं पीठ जे आहे त्याची उकळ काढून घेऊया. त्यासाठी 1.5 वाटी पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा एवढं तूप टाकायचं. त्यानंतरून इथे 1 वाटी तांदळाचं पीठ जे आहे ते मी टाकलंय आणि याला कंटिन्युअस हलवायचं आणि छान वाफेवरती बारीक गॅसवरती 5 मिनिटं होऊ देऊया. तोपर्यंत आपली जी कढी आहे तिला पण छान उकळ आली होती आणि भाजी देखील वाफेवरती छान शिजली होती. सगळ्या रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. माझ्या रेसिपीज ह्या अगदी घरगुती आणि सिंपल असतात. जे काही मी लहानपणापासून खात आले आणि जे माझ्या आईने मला शिकवलं तसंच घरगुती जेवण जे आहे ते मी इथे बनवते. तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट करून नक्की सांगाल. त्याचबरोबर जी उकळ काढली होती तांदळाच्या पिठाची, ते पीठ ना आपल्याला छान मळून घ्यायचं. जितकं तुम्हाला मळता येईल तितकं छान मळून घ्यायचं. असा मऊसूत गोळा झाला पाहिजे. आता मला कालच्या दिवशी घाई होती त्यामुळे मी असे साच्यामध्येच मोदक जे आहेत ते बनवून घेणार आहे. हा साचा मी लोकल मार्केटमधून घेतलाय. यामध्ये मोदक बनवणं खूप सोपं आहे. फक्त साच्यामध्ये तुम्हाला गोळा टाकायचा आहे, प्रेस करायचा आहे आणि त्यानंतरून सारण यामध्ये भरून याला बंद करायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर अगदी झटकीभर मोदक होतात. म्हणजे तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही अशा साच्याच्या साह्याने मोदक बनवू शकतात. खूप सुंदर आकार येतो. काहीही तामझाम करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला तांदळाची उकळ चांगली घेता आली पाहिजे आणि सारण जे आहे तेही छान बनवता आलं की मग आपला मोदक जो आहे तो अगदी सुबक आणि खायला खूप टेस्टी लागतो. आता तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर मोदक तयार झाला आहे. कोणी म्हणणारही नाही की हा मोदकाला कळ्या नाही आहेत म्हणून. आणि मी 11 मोदक बनवले होते, तर या मोदकांना मला जवळजवळ फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागले असतील. साच्यामध्ये पटापट मी टाकत गेले, सारण भरत गेले आणि मोदक जे आहेत ते तयार होत गेले. त्यानंतर आपलं सुरण जे होतं ते छान मॅरिनेट झालं होतं. 4 चमचे तांदळाच्या पिठामध्ये 2 चमचे रवा आणि चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी मिक्स केलं आणि त्यामध्ये सगळे सुरण जे आहेत त्यांना वरचं कोटिंग लावून घेतलं आणि त्यानंतरून तेलामध्ये हे जे सुरण आहेत ते छान फ्राय केले. जसं आपण फिश फ्राय करतो तसंच सुरणाची कापही तुम्ही फ्राय करू शकतात. चवीला अगदी उत्तम लागतात आणि यांना बनवणं देखील खूप जास्त सोपं आहे. अगदी नवशिक्या मुलींना देखील हे बनवता येतील. इतके सोपे सुरणाची कापं आहेत. नक्की ट्राय करा. त्यानंतर मोदक देखील वाफले गेले होते आणि हे बघा इथे वाटाणे राईस पण आपला जो आहे तो छान तयार झाला होता.
त्यानंतरून बाप्पासाठी मोदक रेडी होते, तर म्हटलं चला आता देवाला नैवेद्यही दाखवून देऊया. मी जे काही करत आहे देवासाठी ते खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने करते आणि मला असं वाटतं की देव फक्त आणि फक्त भक्तिभावाचाच भुकेला असतो आणि जी काही सेवा तो आपल्याकडनं करवून घेतो ती तेवढी सेवा आपण नक्की करायची. आता घरातल्याच मुख्य माणसाने जर सांगितलं की जेवण छान बनलंय तर ती म्हणजे आपल्या कामाची पोचपावती. आता मला ही पोचपावती तर माझ्या घरच्या माणसांकडनं भेटली, पण तुमच्याकडनंही मला ही पोचपावती हवी आहे. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करून नक्की सांगा.